मुलीचा जन्म झाला त्यावेळेस आमच्या घरात आम्ही 3 भाऊ आहे आणि मुलगी नव्हती आणि बहिणी नाही, त्याच्यामुळे ते आल्यानंतर ते वेगळाच आनंद होता आणि ते एक लक्ष्मी आल्यासारखं वाटलं मला घरामध्ये. तिचं एक आहे की मग तिला बर्थडेला काहीतरी प्रत्येक बर्थडेला काहीतरी सरप्राईज गिफ्ट पाहिजे नसतं तिला. एका बर्थडेला लहान होती तोपर्यंत तिला काही नॉर्मल गिफ्ट चालायचे, पण जसे समजायला लागले नंतर पहिल्यांदा कॉम्प्युटर दिला, नंतर थोडे मोठी झाली नंतर मला म्हटली गाडी पाहिजे. जशी कॉलेज झाली ती 10वी झाल्यानंतर तिला गाडी दिली. म्हणजे तिला असं आहे की सरप्राईज मध्ये पाहिजे नसतं, तिला ते सरप्राईज भेटायचं, तिला माहित नसायचं. प्रत्येक वेळेस काय असायचं आम्ही सांगायच्या ती इच्छा करायच्या होती तिला हातात भेटायचं. म्हणजे माझ्या हाताचा प्रॉब्लेम असल्यामुळे तिने ना तिला जसं कळायला लागलं तसं तिने किचन मधलं सगळं सांभाळलं आणि आता पण स्वयंपाक वगैरे सगळं तीच करते आणि कोणाला असं आवडीचं खायचं म्हटलं तरी ती करून देते. मला तिला जास्त यांच्यापेक्षा मला जास्त त्रास देते. ती बापाचीच लाडकी आहे जास्त. तिचं म्हणजे हट्ट सगळं माझ्याकडे असतं आणि तिला माझी चॉईस आवडती. म्हणजे तिला काही कपड्यांच्या बाबतीत कशाच्या बाबतीत असं ती माझ्या आवडीचं घालते ती. अजून आणि कोणती गोष्ट शेअर करा माझ्या शेअर करायचं असलं की इकडं असतं. सगळ्यात एकदम मिक्स लगेच होते, सगळ्यांशी अशी मिळून लगेच राहते आणि आमच्या दोघींचं म्हणजे एकदम मैत्रिणीसारखं नाते. तिथे गेल्यानंतर जसं आपल्या इथं सगळ्यांशी मिळून वागते ती तशी तसं तिने राहावं. जशी आता इथं राहते ना सगळ्यांमध्ये तशीच तिथं पण तिथल्या कुटुंबाची काळजी वगैरे घ्यावं, म्हणजे फॅमिलीची सगळं मिळून मिसळून राहावं. तसं म्हणजे आई किंवा पप्पा सगळ्यांची मी लाडकीच होते, दोघांची पण मीच लाडकी अजून सुद्धा. आणि आईचं असं सांगायला गेलं तर रागवते ती माझ्यावर, पण असं म्हणजे तेवढा जीव पण लावते की ठीक आहे तेवढ्या पुरतं रागवणार आणि नंतर तिचं असं काही नसतं मग ठीक आहे तेवढ्या पुरतं. पण तेवढीच ती फ्रेंडली पण आहे की तिच्याबरोबर असं सांगताना असं काही वाटत नाही, हां ठीक आहे मी सांगू शकते असं तसं तिच्याबद्दल खूप काही किंवा शेअर करू शकते तिच्याशी गोष्टी. हां ठीक आहे ती माझ्यावर चिडतं बाहेर रागवणार, ठीक आहे कुठं चुकलं तर ती मला बोलते असं दिसतं हां ठीक आहे असं नाही करायला हवं तसं नाही करायला हवं, तेवढं पुरतं असतं. पण ते नेक्स्ट मोमेंटला हां ठीक आहे लगेच आम्ही परत पहिल्यासारखं होणार वगैरे. आणि लहानपणापासून ते आत्तापर्यंत मला कधीच काही कमी नाही पडलं असं कोणत्याच गोष्टीत. कोणतीही गोष्ट असू दे छोट्यापेक्षा छोटी किंवा मोठ्यापेक्षा मोठी असं कधीच काय कमी पडलं आठवत नाही आहे मला. आणि पप्पा माझं मोठं वेगळंच आहे. त्यांच्यासारखं म्हणजे नाही का हा ठीक आहे इन्स्पिरेशन म्हणजे घ्यायचं म्हणजे त्यांच्याकडनं प्रत्येक बाबतीतच म्हणजे तो प्रामाणिकपणा आणि नेहमी मला हे शिकवलं गेलं की ठीक आहे कोणाला फसवायचं नाही, हे नाही करायचं ते नाही करायचं. आणि त्यांच्याकडनं अशा खूप काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत म्हणजे प्रत्येकच गोष्ट. आणि ते तर म्हणजे लिटरली कोणतीही गोष्ट असू देत कधीच काहीच नाही ही पाहिजे नाही ती पाहिजे ती असं करायचं ठीक आहे असं तसं तसं. आणि आम्ही दोघं तर म्हणजे एकूण एक गोष्ट शेअर करतात. ही काही गोष्ट नाही की ज्यांना माहिती नसेल की हा ठीक आहे ती अशी आहे म्हणून नाही, त्यांना सगळं माहिती आहे माझ्याबद्दल की ठीक आहे. आम्ही दोघं लॉंग ड्राईव्ह पण आपण एक म्हणतो ना की लॉंग ड्राईव्ह पण मी त्यांच्यासोबत जाऊ शकते की ठीक आहे लॉंग ड्राईव्हला जायचं पप्पा नाही मारला आपण खूप दिवस आम्ही दोघं मारून चाललं लांब जाऊन असं गप्पा मारून येतो फक्त ठीक आहे. आम्ही बोललो नाही खूप दिवस, काही मन झालं ठीक आहे चल खाऊन येऊ इथले इथं जाऊन येऊ. आणि एक बेस्ट फ्रेंड्स म्हणून ते माझे खूप चांगले आहेत दोघं पण.
आई किंवा पप्पा की एक म्हणतो ना पण की हा फॅमिली टाइम नावाचा खूप आहे की स्वतःची काळजी घ्या. मला त्यांच्याकडनं असं काहीच नाही की म्हणजे ही अपेक्षा असं काही असं अपेक्षा म्हटल्यावर असं अपेक्षा माझी काही नाही आहे त्यांच्याकडनं. फक्त त्यांनी लोकांनी त्यांची काळजी घेतली तेच मला फार आहे आणि त्यांच्यापेक्षा मला काही इम्पॉर्टंट नाही आहे ना कधी असणार आहे. ते दोघांनी एकदम नीट असं त्यांनी माझ्यासाठी जेवढं केलंय तेवढं कदाचित शब्दात मला नाही एक्सप्रेस करता येणार की काय वाटतं मला त्यांच्याबद्दल किंवा काय असं नाही सांगतात. फक्त शब्दात मला दोघांबद्दलही बोलणारच नाही. त्यांनी जेवढं केलंय माझ्यासाठी ते तर असं नाही बोलतात मला की किती केलंय किंवा काय. प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे.
गणपती बाप्पा. अरे जेवल्या